हां, करंट कॅरिंग लूप ॲज मॅग्नेटिक डायपोल. करंट कॅरिंग लूप ॲज मॅग्नेटिक डायपोल. आपल्याला माहिती होतं इलेक्ट्रिक डायपोल काय असते. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण पाहिलं आहे, अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स. अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स 2a इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल. ह्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिक डायपोल. नोट, अ पॉझिटिव्ह चार्ज and equal amount of negative charge separated by constant distance 2a is called as electric dipole. त्याच प्रकारे एक नॉर्थ पोल आणि तेवढ्याच स्ट्रेंथचा साऊथ पोल, याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल. काय म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल. तर नेहमी लक्षात ठेवा, करंट कॅरिंग लूप कोणत्याही शेपचं लूप घ्या, जर आपण सर्क्युलर लूप घेतलं तरी चालतं आहे. करंट कॅरिंग लूप बिहेव्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल. जर समजा एक सर्क्युलर लूप आहे आणि त्या सर्क्युलर लूपमधून आय एवढं करंट फ्लो होत असेल तर त्या सर्क्युलर लूपची रेडियस किती आहे? त्या सर्क्युलर लूपची रेडियस आर एवढी आहे. तर होतं काय की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, जर करंट अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, राईट हँड थंब रूलनुसार जर करंट अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर आपल्या उजव्या हाताचे फिंगर्स करंटच्या डायरेक्शनमध्ये फिरवायचे आणि जो आपला थंब येतो तो थंब कुठे येतो? वरच्या डायरेक्शनमध्ये येतो. कुठे येतो? वरच्या डायरेक्शनमध्ये. ओके. जर आपण आपले फिंगर्स करंटच्या डायरेक्शनमध्ये फिरवले, तर होतं काय? होतं असं की थंब जो आहे तो थंब आउटवर्ड पॉईंट करतो, म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनमध्ये येतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्या लूपमधून बाहेर यायल्यात. आणि म्हणूनच जर अँटी क्लॉकवाईज करंट फिरत असेल तर ते लूप नॉर्थ पोलसारखं बिहेव करतं. कसं बिहेव करतं? मॅग्नेटिक नॉर्थ पोल सारखं बिहेव करतं. ठीक आहे. आणि जर समजा तेच करंट कॅरिंग कंडक्टरचं एक लूप आहे, त्याला मागच्या साईडनं बघितलं तर आपल्याला असं वाटेल की करंट कसं फिरतंय? क्लॉकवाईज फिरतंय. ज्याला आपण पुढच्या साईडनं बघितलं ते अँटी क्लॉकवाईज दिसते आणि त्यालाच मागच्या साईडनं बघितलं तेच क्लॉकवाईज दिसतंय. सेम जर आपण आपला राईट हँड रूल यूज केला इथं, तर आपला थंब कुठे जाईल? इनवर्ड जाईल. काय जाईल? इनवर्ड. आणि आता हे करंट कॅरिंग लूप साऊथ पोलसारखं बिहेव करतं, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये जातात त्याच्या. ओके. आता हे करंट कॅरिंग लूप काय बिहेव करतं? साऊथ पोलसारखं बिहेव करतं. कसं बिहेव करतं? साऊथ पोलसारखं. तर नेहमी लक्षात ठेवा, करंट कॅरिंग लूप मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव करतं, किंवा करंट कॅरिंग लूप एक मॅग्नेटिक डायपोलच असतं. ज्या प्रकारे इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स, त्याच प्रकारे एक नॉर्थ पोल आणि तेवढ्या स्ट्रेंथचा साऊथ पोल. ओके. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स 2a. त्याच प्रकारे मॅग्नेटिक डायपोल म्हणजे एक नॉर्थ पोल आणि तेवढ्या स्ट्रेंथचं साऊथ पोल. याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल. सो करंट कॅरिंग लूप ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. आपण पाहिलं इलेक्ट्रिक डायपोल. आता हे काय? मॅग्नेटिक डायपोल. करंट कॅरिंग लूप ॲज मॅग्नेटिक डायपोल. आपण पाहिलं इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज आणि इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल. तर नॉर्थ पोल आणि इक्वल स्ट्रेंथ ऑफ साऊथ पोल सेपरेट बाय कॉन्स्टंट डिस्टन्स म्हणा किंवा नको म्हणा, काही फरक पडत नाही. नॉर्थ पोल अँड
इक्वल स्ट्रेंथ ऑफ साऊथ पोल इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल म्हणता येतात. ज्या प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलची एक प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोलची एक प्रॉपर्टी असते त्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. प्रोडक्ट ऑफ डायपोल लेंथ अँड चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इट इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी ज्याची डायरेक्शन निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असते. ज्याची डायरेक्शन निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असते. त्याचप्रकारे मॅग्नेटिक डायपोलची एक प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता करंट कॅरिंग लूप आहे तर त्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसं काढायचं? सिम्पल आहे. प्रोडक्ट ऑफ करंट अँड एरिया. प्रोडक्ट ऑफ करंट अँड एरिया इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. प्रोडक्ट ऑफ करंट अँड एरिया इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. त्या करंट कॅरिंग कंडक्टिंग लूपच्या एरियाची डायरेक्शन कशी असते? त्या लूपला परपेंडिक्युलर. ओके. करंट कॅरिंग लूपच्या एरियाची डायरेक्शन लूपला कशी असते? परपेंडिक्युलर. आणि त्या एरियाच्याच डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन लपलेली असते. तर आपल्याला मिळालं ज्या प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, त्याच प्रकारे मॅग्नेटिक डायपोलची एक प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. प्रोडक्ट ऑफ डायपोल लेंथ अँड चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. तर सिमिलरली प्रोडक्ट ऑफ करंट अँड एरिया इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. त्याची डायरेक्शन निगेटिव्ह चार्जपासून पॉझिटिव्ह चार्जकडे असते. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑल्सो वेक्टर फिजिकल क्वांटिटी. त्याची डायरेक्शन एरियाच्या डायरेक्शनमध्ये असते, म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर किंवा त्या लूपला परपेंडिक्युलर. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑल्सो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके. डायमेन्शन जर काढायचे असतील तर M0 L1 चारचे डायमेन्शन्स. एचे तर L1 झाले. चारचे म्हणजे T1 A1. चारचे म्हणजे T1 A1. T1 A1. तर इकडं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन झाल्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन्स म्हणजे एरियाचं बघा M0 L2 एरियाचं L2 आणि करंटचं A1. करंटचं A1. समजलं? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं युनिट काय येतं? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं युनिट येतं कुलम मीटर. चारचं कुलम, एचं मीटर. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय येतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट येतं ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. हाच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मॅग्नेटिझम आणि मटेरियल म्हणजे पुढच्या चॅप्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी येणार आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती होती, वी नो, हे पूर्वीच आपल्याला माहिती होतं की जर समजा एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण इलेक्ट्रिक डायपोल ठेवला, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण इलेक्ट्रिक डायपोल ठेवला तर होते काय? त्याच्यावर टॉर्क लागतो, हे आपल्याला माहिती होतं. जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण इलेक्ट्रिक डायपोल ठेवला तर त्याच्यावर काय होतो? टॉर्क लागतो. किती टॉर्क लागतो? तो टॉर्क तेवढा जास्त असतो जेवढं जास्त P आहे आणि जेवढं जास्त E आहे. ओके. इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन
डायपोल केप्ट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्सेस. इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्सेस टॉर्क. ह्याच्यावर काय लागतो? टॉर्क लागतो. ठीक आहे. आणि तो जो टॉर्क असतो तो टॉर्क तेवढाच जास्त असतो जेवढं जास्त पी आहे आणि तेवढं जास्त असतो जेवढं जास्त ई आहे. म्हणून आपण फॉर्म्युला बनवला होता टो इक्वल टू पी क्रॉस ई इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. आणि जर डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये अँगल 0 असेल तर टॉर्क किती असतो? 0 असतो. जर डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये अँगल 0 असेल तर टॉर्क किती असतो? 0 असतो. कारण टॉर्क काढण्याची मेथड आपल्याला माहिती आहे, पी ई साईन थिटा. जर पी आणि ईमध्ये अँगल 0 असेल तर साईन थिटा 0 आणि टॉर्क 0 येतो. जर वेक्टर फॉर्ममध्ये काढायचं असेल तर डिटर्मिनंट फॉर्ममध्ये काढायचं असेल तर आय कॅप जे कॅप के कॅप पी एक्स पी वाय पी झेड ई एक्स ई वाय ई झेड येऊन जातं. आणि जर समजा तो डायपोल इलेक्ट्रिक फील्डसोबत थिटा 0 करतोय आणि जर आपण त्या डायपोलला अँगल करू घातलं तर आपल्याला वर्क करावं लागतं. कळलं ना? जर तो डायपोल इलेक्ट्रिक फील्डसोबत 0 अँगल करतोय आणि जर आपण त्या डायपोलला थोडंसं रोटेट केलं, इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायपोलला थोड्याशा अँगलनं रोटेट करण्यासाठी आपल्याला वर्क करावं लागतं. काय करावं लागतं? वर्क करावं लागतं. नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक डायपोलला इलेक्ट्रिक फील्डमध्ये थिटा एवढ्या अँगलनं रोटेट करण्यासाठी एक वर्क करावं लागतं. ते वर्क त्या डायपोलच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी बनून स्टोअर होतं, जे किती असते? तेवढं जास्त असते जेवढं जास्त पी आहे आणि जेवढं जास्त ई आहे. पण यावेळेस येतो डॉट प्रोडक्ट आणि निगेटिव्हवाला. ओके. आणि डायपोलला थिटा 1 पासून थिटा 2 पर्यंत जर रोटेट करायचं असेल तर किती वर्क करावं लागतं? ते येतं मायनस पी ई कॉस थिटा. मायनस पी ई कॉस थिटा. किंवा भरपूर वेळेस जर आपल्याला 2 अँगल फ्रॉम थिटा 1 टू थिटा 2 असं दिलं असेल तर आन्सर आहे पी ई कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1 किंवा कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2, कारण ते मायनसमध्ये जाते. असं काय नाही, आन्सर प्लस और मायनस मॅग्निट्यूड नेहमी पॉझिटिव्हच राहते. पण आपल्याला एक गोष्ट कळाली ती म्हणजे जर आपण इलेक्ट्रिक डायपोल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर टॉर्क लागतो टो इक्वल टू पी क्रॉस ई. आणि इलेक्ट्रिक डायपोल जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते यू इक्वल मायनस वेक्टर पी डॉट वेक्टर ई. सो याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. सेम आता आपल्याला पाहायचं आहे मॅग्नेटिक डायपोलला जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होईल? मॅग्नेटिक डायपोलला जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होईल? नेक्स्ट पॉईंट इज, म्हणजे हे तर आधीचंच होतं. या चॅप्टरमधला महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? या चॅप्टरमधला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल. कोणता? मॅग्नेटिक डायपोल म्हणजे करंट कॅरिंग लूप. ओके. ते सर्क्युलर असू शकते, रेक्टँगल असू शकते, काही घेणं देणं नाही. करंट कॅरिंग लूप जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं तर जर आपण करंट कॅरिंग लूप युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होते? त्याच्यावर सुद्धा टॉर्क लागतो आणि त्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. ओके. त्याच्यावर सुद्धा टॉर्क लागतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. सपोज हा एक करंट कॅरिंग लूप आहे, रेक्टँग्युलर लूप. ओके. हा एक करंट कॅरिंग लूप आहे, रेक्टँग्युलर लूप. तर याच्यावर टॉर्क किती लागेल? बघा, ज्या प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलची प्रॉपर्टी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे प्रोडक्ट ऑफ डायपोल लेंथ अँड चार्ज, तसंच मॅग्नेटिक डायपोलची प्रॉपर्टी काय राहते? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे करंट इंटू एरिया. ठीक आहे ना? आता काय होतं आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेल्या मॅग्नेटिक डायपोलवर म्हणजे करंट कॅरिंग लूपवर सुद्धा
सुद्धा टॉर्क लागतो. आणि तो टॉर्क किती असतो? एम क्रॉस बी. जेवढं जास्त एम तेवढं जास्त टॉर्क, आणि जेवढं जास्त बी तेवढं जास्त टॉर्क. सेम इलेक्ट्रिक डायपोलवर लागणारा टॉर्क पी क्रॉस ई, तर मॅग्नेटिक डायपोलवर लागणारा टॉर्क एम क्रॉस बी. इलेक्ट्रिक डायपोलवर लागणारा टॉर्क पी क्रॉस ई, तर मॅग्नेटिक डायपोलवर लागणारा टॉर्क एम क्रॉस बी. वेअर एम इज आय ए. एमचं ते काय लिहायचं? आय ए. तर टॉर्कचा फॉर्म्युला येईल काय? टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टॉर्क 2 = एम बी साइन थिटा, किंवा काही जण यालाच एमच्या जागी आय ए बी साइन थिटासुद्धा लिहितात. ठीक आहे. डिटर्मिनंट फॉर्ममध्ये सॉल्व करायचंच असेल तर आय कॅप, जे कॅप, के कॅप, एम एक्स, एम वाय, एम झेड आणि बी एक्स, बी वाय, बी झेड. बी एक्स, बी वाय, बी झेड. यात जर समजा मॅग्नेटिक डायपोलला आपण थिटा एवढ्या अँगलनं रोटेट केलं तर आपल्याला वर्क करावं लागतं, आणि ते वर्क त्या मॅग्नेटिक डायपोलच्या मधली पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं, विच इज इक्वल टू मायनस एम डॉट बी, मायनस एम डॉट बी. ठीक आहे. आणि आपल्याला हे जर काढायचं असेल तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला येतो मायनस एम बी कॉस थिटा, किंवा थिटा 1 पासून थिटा 2 पर्यंत जर रोटेट करायचं असेल तर मायनस एम बी कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. ठीक आहे का? एमच्या जागी आय ए सुद्धा लिहिता येतं, आय ए बी कॉस थिटा. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे, गॅल्व्हॅनोमीटर. कोणता? गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये होतं काय? गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जे मॅग्नेटिक डायपोलवर टॉर्क लागते ना, त्या प्रॉपर्टीचा यूज केला जातो. एका साईडनं नॉर्थ पोल असते तर दुसऱ्या साईडनं साऊथ पोल असते. तर नॉर्थ पोलमुळं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सोडता येतात, आणि साऊथ पोलमुळं त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कलेक्ट करता येतात. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय करता येते? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करता येते. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड काय करता येते? प्रोड्यूस करता येते. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं तर त्याच्यावर काय लागते? टॉर्क. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं तर त्याच्यावर काय लागते? टॉर्क. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर जर ठेवलं तर त्याच्यावर काय लागते? टॉर्क. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलं तर त्याच्यावर काय लागते? टॉर्क. आणि आपण काय करायचं माहिती आहे काय? त्या टॉर्कला बॅलन्स करणारा एक टॉर्क स्प्रिंगच्या माध्यमातून द्यायचं त्याला. म्हणजे त्या करंट कॅरिंग लूपला काय करायचं? एक स्प्रिंग अटॅच करून टाकायचं. म्हणजे जेव्हा तो करंट कॅरिंग लूप पिळला जाईल तेव्हा त्याला स्प्रिंग काय करेल? बॅलन्स करेल. या स्प्रिंगचं ट्विस्ट कॉन्स्टंट किती आहे? सी. स्प्रिंगचं ट्विस्ट कॉन्स्टंट किती आहे? सी. ठीक आहे. आणि दुसऱ्या एंडला आपल्याला एक पॉइंटर लावायचा आहे, पॉइंटर. ठीक आहे. दुसऱ्या एंडला आपल्याला काय लावायचं आहे? एक पॉइंटर लावायचा, म्हणजे काटा जो रीडिंग दाखवेल. आता काय करायचं? या लूपमधून आय एवढं करंट पाठवायचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना, मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट झाली एकदाची, काही प्रॉब्लेम नाही. बी चेंज करता येणार नाही. एरियाचं मॅग्नेट्यूड चेंज करता येणार नाही. आपण आत्ताच पाहिलं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक डायपोल ठेवलं तर त्याच्यावर टॉर्क किती लागतो? आय ए बी. थिटा 90 असेल तर आय ए बी. यामधलं एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड तर कॉन्स्टंट झालं. तर एक कन्सेप्ट क्लिअर आहे की जेवढं जास्त करंट असेल तेवढं जास्त टॉर्क, जेवढं जास्त करंट असेल तेवढं जास्त टॉर्क, जेवढं कमी करंट असेल तेवढा कमी
टॉर्क. जेवढं जास्त करंट तेवढं जास्त टॉर्क, जेवढं कमी करंट तेवढं कमी टॉर्क. होतं काय, आपल्याला NLMमध्ये माहिती आहे की स्प्रिंगला जर आपण ओढलं, जर आपण एखादं स्प्रिंग म्हणजे असं स्प्रिंग ज्याचं स्टिफनेस कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे के. त्या स्प्रिंगला जर आपण एक्स एवढं ओढलं, किती ओढलं, जर आपण एखाद्या स्प्रिंगला एक्स एवढं ओढलं तर काय होतं, त्या डिस्प्लेसमेंटच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो, स्प्रिंग फोर्स. ठीक आहे ना. आणि तो स्प्रिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो की किती जास्त आपण स्प्रिंगला स्ट्रेच केलं. जेवढं आपण स्प्रिंगला ओढतो, स्प्रिंग तेवढ्यात जास्त फोर्सनं आपल्याला ओढते. सो स्प्रिंग फोर्स इज डायरेक्शन टू डिस्प्लेसमेंट बट इन अपोजिट डायरेक्शन. आणि स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला माहीत आहे, F = -kx. हे एक्स्ट्राचं होतं, हे इथं इम्पॉर्टंट नाही आहे, दिस वॉज एक्स्ट्रा. पण इथं कामाची गोष्ट आहे की इथे एका स्प्रिंगला पिळायचं आहे, ट्विस्ट करायचा आहे. इथं असते अँग्युलर फोर्स. स्प्रिंगला जर आपण पिळल्या तर स्प्रिंग रिटर्नमध्ये आपल्याला पिळते, जसं आपण टॉयलला पिळल्यानंतर टॉयल रिटर्नमध्ये आपल्याला पिळते तसा. तर ते जे टॉर्क असते स्प्रिंगचा टॉर्क, जेवढं जास्त आपण स्प्रिंगला, जेवढ्या जास्त अँगलनं आपण स्प्रिंगला पिळतो, ओके, त्याला फाय म्हणूया. काय म्हणूया, सपोज आपण म्हणजे करंट त्या कॉईलला आणि कॉईल त्या स्प्रिंगला फाय एवढ्या अँगलनं पिळायला आहे. करंट त्या कॉईलला आणि कॉईल त्या पॉइंटरला किती अँगलनं पिळायला आहे, फाय एवढ्या अँगलनं पिळायला आहे समजा. ठीक आहे ना. तर जेवढा जास्त स्प्रिंग पिळल्या जातो तेवढं जास्त स्प्रिंगचं रिटर्न टॉर्क लागतं, बरोबर ना. तर स्प्रिंग टॉर्क इज डायरेक्शनल टू फाय बट इन अपोजिट डायरेक्शन. कारण स्प्रिंगला जर आपण अँटी क्लॉकवाईज पिळलं तर स्प्रिंग आपल्याला क्लॉकवाईज पिळतं. आणि स्प्रिंगचा टॉर्क = -c∅ येतो. जसं के स्प्रिंग कॉन्स्टंट, स्टिफनेस कॉन्स्टंट होता, तसं सी सुद्धा स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा ट्विस्ट कॉन्स्टंट आहे. कोणता कॉन्स्टंट आहे, ट्विस्ट कॉन्स्टंट आहे. तर हा तोच टॉर्क आहे जो त्या करंटमुळं बनणाऱ्या टॉर्कला बॅलन्स करू शकतो. काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो. मग एक गोष्ट क्लिअर झाली आपल्याला इथं सुद्धा, ज्या क्वालिटीचा आपण स्प्रिंग घेतो ते स्टिफनेस ट्विस्ट कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटच राहते. जेवढा जास्त अँगल होईल ना तेवढं जास्त टॉर्क. म्हणजे आपल्याला एक कन्सेप्ट कळून जाते बघा, थोडंसं मन लावून बघा. इथं आपण जेवढं जास्त करंट पाठवतो तेवढं जास्त टॉर्क लागतो त्या कॉईलवर. जेवढा जास्त टॉर्क लागतो कॉईलवर तेवढाच स्प्रिंगवर टॉर्क लागतो. जेवढा जास्त स्प्रिंगवर टॉर्क लागतो तेवढं जास्त अँगल होतं. याचाच अर्थ जेवढं जास्त आपण करंट पाठवतो तेवढं जास्त अँगल ते डिव्हाइस दाखवतं. आणि अशा डिव्हाइसला गॅलॅनोमीटर म्हणतात, जे इलेक्ट्रिक करंटसुद्धा मोजू शकतं आणि पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा मोजू शकतं. कळलं का. तर अशा डिव्हाइसला काय म्हणतात, गॅलॅनोमीटर, जे आपल्याला करंटसुद्धा मोजून देऊ शकतं किंवा पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा मोजून देऊ शकतं. गॅलॅनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट ॲज वेल ॲज पोटेन्शियल डिफरन्स. त्या दोन्ही इक्वेशन्सला जर आपण इक्वेट करून टाकलं, या निगेटिव्ह साईनची काही गरज नाही, तेवढी निगेटिव्ह फक्त डायरेक्शन दाखवते. दोन्ही इक्वेशन्सला आपण इक्वेट केलं तर C∅ = IAB. This comes from equation 1 and equation 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला सांगता येते की C∅ = IAB. C∅ = IAB. कळलं ना. आणि जर आपल्याला डिफ्लेक्शन काढायचं असेल तर phi = AB/C × I. याच्या एवढा क्यूट फॉर्म्युलाच नाही फिजिक्समध्ये. phi = AB/C × I. कळलं का. म्हणजे जेवढं जास्त करंट असेल तेवढं जास्त अँगल असेल. बाकीचे A, B आणि C तर कॉन्स्टंटच आहे. A फॉर एरिया, B फॉर मॅग्नेटिक फील्ड, C फॉर ट्विस्ट कॉन्स्टंट. कळलं ना. आता कन्सेप्ट एक अशी आहे
की आयच्या जागी आपल्याला काय लिहिता येतं, व्ही बाय आर. आयच्या जागी काय लिहिता येतं, व्ही बाय आर. आणि याच फायला फाय इज इक्वल टू ए बी बाय सी इंटू व्ही बाय आर सुद्धा करता येतात. आर म्हणजे रजिस्टरचं प्रॉपर्टी, रेजिस्टन्स ते पण एक कॉन्स्टंटच असतं. जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स तेवढं जास्त फाय, जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स तेवढं जास्त फाय. अशा प्रकारे आपण फायसुद्धा मोजू शकतो. अशा प्रकारे आपण काय मोजू शकतो, फायसुद्धा मोजू शकतो. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचं असेल तर फाय मोजायचं, पोटेन्शियल डिफरन्स येते. करंट जर काढायचं असेल तर फाय मोजायचं, खरी इलेक्ट्रिक करंट येते. सो हा फॉर्म्युला आहे ॲमीटरसाठी आणि हा फॉर्म्युला आहे व्होल्ट मीटरसाठी. तर तुम्हाला कळालं असेल ॲमीटर आणि व्होल्ट मीटर दोन्ही गॅल्व्हनोमीटरचेच टाईप्स आहेत. ॲमीटर इज अ टाईप ऑफ गॅल्व्हनोमीटर यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट. व्होल्ट मीटर इज अ टाईप ऑफ गॅल्व्हनोमीटर यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे पूर्ण जी अरेंजमेंट आहे या पूर्ण अरेंजमेंटला, हे जी गॅल्व्हनोमीटरची पूर्ण अरेंजमेंट आहे ना, या पूर्ण अरेंजमेंटला एका सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतात. या पूर्ण अरेंजमेंटला एका सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतात. तो सिम्बॉल म्हणजे असा असतो, जी. ठीक आहे ना. गॅल्व्हनोमीटर, अ डिवाइस यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट ॲज वेल ॲज पोटेन्शियल डिफरन्स. अ डिवाइस यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट ॲज वेल ॲज पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड ॲज गॅल्व्हनोमीटर. कळलं का. आता गॅल्व्हनोमीटरचा एक प्रकार आहे ॲमीटर आणि दुसरा प्रकार आहे व्होल्टमीटर. ॲमीटर इज अ टाईप ऑफ गॅल्व्हनोमीटर यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट आणि व्होल्टमीटर इज अ टाईप ऑफ गॅल्व्हनोमीटर यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. ॲमीटर हे असं गॅल्व्हनोमीटर असते जे करंट मोजते, तर व्होल्टमीटर हे असं गॅल्व्हनोमीटर असते जे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करते. नेहमी लक्षात ठेवा, ॲमीटर बनवण्यासाठी गॅल्व्हनोमीटरला कुठे, ॲमीटर बनवण्यासाठी गॅल्व्हनोमीटरला पॅरलमध्ये छोटंसं रेजिस्टन्स जोडावं लागतं. त्या छोट्याशा रेजिस्टन्सला शंट रेजिस्टन्स म्हणतात. कारण मॅक्सिमम अमाऊंट ऑफ करंट गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलमधून निघून जावं आणि गॅल्व्हनोमीटर डॅमेज होऊ नये. आपल्याला हवं त्या अमाऊंटचं, बरोबर ना, हवं त्या अमाऊंटचं करंट मेजर करता येते. फक्त एवढंच लक्षात ठेवा की गॅल्व्हनोमीटरला जर आपण छोटंसं रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडलं तर बनते ॲमीटर. ॲमीटर बनवण्यासाठी गॅल्व्हनोमीटरसोबत छोटंसं रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडायचं आहे. तर या उलट व्होल्टमीटर बनवण्यासाठी खूप मोठं लोड रेजिस्टन्स, सिरीजमध्ये जोडावं लागतं. कळलं का. म्हणजे काय होईल, आयडियल व्होल्टमीटर म्हणजे व्होल्टमीटरमधून करंट गेलंच नाही पाहिजे. आयडियल व्होल्टमीटरमधून तर करंट झिरो जाते. ओके. जर आयडियल व्होल्टमीटर असं क्वेश्चनमध्ये कधी दिलं असेल तर समजून घ्यायचं की त्याच्यातून करंट किती फ्लो व्हायला आहे, झिरो. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये क्रिचॉफ्स लॉ वगैरे यूज करते वेळेस आयडियल व्होल्टमीटर जेव्हा वर्ड दिलेला असते त्यावेळेस आयडियल व्होल्टमीटरमधून करंट किती जाते, झिरो. नेहमी लक्षात ठेवा, गॅल्व्हनोमीटरचे दोन टाईप्स, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. जर आपण गॅल्व्हनोमीटरला छोटंसं रेजिस्टन्स पॅरलमध्ये लावल्या तर बनते ॲमीटर, आणि गॅल्व्हनोमीटरला छोटंसं रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये लावल्या तर काय बनते, व्होल्टमीटर. जर आपण गॅल्व्हनोमीटरला मोठं लोड रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये लावलं तर काय बनते, व्होल्टमीटर. कळलं ना. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ॲमीटर लावावं लागतं सिरीजमध्ये. ज्या ॲमीटरला आपण
ज्या ॲमीटरला आपण बनवण्यासाठी पॅरलमध्ये रेजिस्टन्स लावल्या होत्या ते बनलेलं ॲमीटर आपल्याला सर्किटमध्ये कसं लावावं लागते, सिरीजमध्ये. आणि जे व्होल्टमीटर बनवण्यासाठी आपण रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावल्या होत्या, जे व्होल्टमीटर बनवण्यासाठी आपण एक रेजिस्टन्स मोठं लोड रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावल्या होत्या, तेच व्होल्टमीटर पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी सर्किटमध्ये कसं लावावं लागते, पॅरलल लावावं लागते. कसं लावावं लागते, पॅरलल लावावं लागते. ठीक आहे. हे झाल्यानंतर करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी नावाचे प्रकार आहेत. दोन कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट असा आहे की करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे बघा, करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे आय एवढ्या करंटमुळं फाय एवढा अँगल होत असेल, त्या पॉइंटरचा फाय एवढा अँगल होत असेल, तर 1 ॲम्पियर करंटमुळं किती अँगल होतो त्या पॉइंटरचा, त्याला म्हणतात करंट सेन्सिटिव्हिटी. सिमिलरली व्ही एवढ्या पोटॅन्शियल डिफरन्समुळं गॅलॉनमीटरचं पॉइंटर फाय एवढा अँगल दाखवत असेल, तर 1 व्होल्ट पोटॅन्शियल डिफरन्समुळं ते गॅलॉनमीटरचं पॉइंटर किंवा ते व्होल्टमीटर किती अँगल दाखवेल त्याला म्हणतात व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. आपण या जर फॉर्म्युलाला बघितलं तर आपण राईट साईडचा आय, आपण फक्त राईट साईडचा आय लेफ्टला डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जायचा आहे आणि राईट साईडचा व्ही लेफ्टला डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जायचा आहे. ओके. आणि कशाचे फॉर्म्युले येतात, फाय बाय आय म्हणजे करंट सेन्सिटिव्हिटी आणि फाय बाय व्ही म्हणजे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. करंट सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला फाय बाय आय इज इक्वल टू ए बी बाय सी. इथे करंट सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला फाय बाय आय इज इक्वल टू ए बी बाय सी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला फाय बाय व्ही इज इक्वल टू ए बी बाय सी इंटू 1 बाय आर. करंट सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू फाय बाय आय इज इक्वल टू ए बी बाय सी. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू ए बी बाय सी इंटू 1 बाय आर. करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. आता होते असं की जर आपण या गॅलॉनोमीटरच्या नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर काय होते, इफ वी इन्क्रीज n number of turns, if we increase capital N काय, number of turns. ओके. जर आपण n नंबर ऑफ टर्न्स जर वाढवल्या गॅलॉनोमीटरच्या तर काय होते, करंट n टाइम्स वाढते, पण सोबतच रेजिस्टन्ससुद्धा n टाइम्स वाढते. ओके. तर इक्विव्हॅलेंट करंट किती होते, इक्विव्हॅलेंट करंट बनते ni आणि इक्विव्हॅलेंट पोटॅन्शियल डिफरन्स किती बनते, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बनते nr, कारण लेंथ ही n टाइम्स वाढली ना. तर करंट सेन्सिटिव्हिटीवर याचा काय परिणाम पडते बघा. हा जो फॉर्म्युला आहे ना, फाय इज इक्वल टू ई बी बाय सी इंटू आय, if we increase n number of turns, if we increase n number of turns of a gallanometer, then what happens, current becomes n times, current n time वाढते. आता नवीन करंट काय बनते, ni बनते. काय बनते, ni. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट ni बनते. आणि नवीन करंट सेन्सिटिव्हिटी काय बनते, त्या आयला डिव्हिजनमध्ये घेऊन जा, n टाइम्स ए बी बाय सी, म्हणजे
न्यू करंट सेन्सिटिव्हिटी बिकम्स n टाइम्स इनिशियल करंट सेन्सिटिव्हिटी. म्हणजे जर आपण n नंबर ऑफ टर्न्स जर वाढवल्या तर करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे n टाइम्स जर टर्न्स वाढवल्या तर करंट सेन्सिटिव्हिटी n टाइम्स वाढते. पण व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय होते बघूया. इफ वी increase n number of turns, then हे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला बघा. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटीच्या आधी अँगल कॉपी, कारण 5/v केले की व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी येऊन जाते. हां, काय होते बघा, इथं होते असं की जर आपण n नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर इथं पहिलं काय होतं, आय होतं, बरोबर आहे. आयच्या जागी काय होते आता, n नंबर ऑफ टर्न्स वाढवलं तर n आय. आता या आयच्या जागी काय होते, v/r न होता nr होते, n टाइम्स. म्हणजे जर आपण n नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर बघा, परत एकदाचं सांगतो काय आपल्याला माहिती आहे की अँगल फाय मेड बाय पॉइंटर इज इक्वल टू AV/C इंटू आय राहते. पण n नंबर ऑफ टर्न्स वाढवलं तर काय बनणार आहे, n आय. आयच्या जागी काय लिहिता ते v/r, v/r. पण रेजिस्टन्स काय होणार आहे, n टाइम्स वाढणार आहे ना, लेंथ वाढायली. जर आपण n नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर रेजिस्टन्स पण तर n टाइम्स वाढणार आहे ना. रेजिस्टन्स सुद्धा n टाइम्स वाढणार आहे. आणि त्या व्हीला जर डिनॉमिनेटरमध्ये घेऊन गेलं, तर नवीन व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय येते, AB/C इंटू 1/R, म्हणजे न्यू व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आणि जुनी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी सेमच राहते. म्हणजे आपण n नंबर ऑफ टर्न्स जरी वाढवल्या तरी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटीवर फरक पडत नाही, फक्त करंट सेन्सिटिव्हिटी n टाइम्स वाढते, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काही चेंज होत नाही. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा परत एकदाचं, गॅलॉनोमीटर सोबत शंट रेजिस्टन्स म्हणजे खूप छोटं रेजिस्टन्स जर पॅरलमध्ये जोडलं तर बनते ॲमीटर, आणि गॅलॉनोमीटर सोबत खूप मोठं रेजिस्टन्स म्हणजे लोड रेजिस्टन्स जर जोडलं तर बनते, हां, जर गॅलॉनमीटर सोबत लोड रेजिस्टन्स म्हणजे खूप मोठं रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलं तर बनते व्होल्टमीटर. ही गोष्ट लक्षात ठेवा. गॅलॉनोमीटर झाल्यानंतर आता आपण पाहूया इलेक्ट्रॉन गोल फिरल्यामुळं काय बनते. इलेक्ट्रॉन गोल फिरल्यामुळं प्रत्येक मॅग्नेट एक मॅग्नेटिक डायपोल बनतो. काय बनतो, यस, इलेक्ट्रॉन गोल फिरल्यामुळं प्रत्येक मॅग्नेटिक डायपोल बनतो. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. काय मॅग्नेटिक, कारण ते पण एक करंट कॅरिंग लूप झाल्यासारखं झालं ना. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. चला गंमत, हे फॉर्म्युले पुढे सुद्धा कामाला येणार आहेत. काय होते बघा, हां, इलेक्ट्रॉन गर गोल फिरायला कुठं, न्यूक्लियसच्या भोवती. इथं न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरायला. इलेक्ट्रॉन कसं फिरायला आहे, क्लॉकवाईज. इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरायला आहे, याचा अर्थ करंट कसं फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज. इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज फिरायला तर करंट कसं फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज. तर हे झालं करंटच्या फ्लोची डायरेक्शन. ठीक आहे ना. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरत असेल तर करंट कसं फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे.
समजलं ना. आणि करंट अँटी क्लॉकवाईज फिरल्यामुळं तिथं नॉर्थ पोल प्रोड्यूस होतो. काय होतो? एका बाजूने नॉर्थ पोल प्रोड्यूस होतो आणि दुसऱ्या बाजूने साऊथ पोल प्रोड्यूस होतो. ठीक आहे. एका बाजूने नॉर्थ पोल प्रोड्यूस होतो आणि दुसऱ्या बाजूने साऊथ पोल प्रोड्यूस होतो. म्हणजे हे सुद्धा एक मॅग्नेटिक डायपोल बिहेव केल्यासारखे बिहेव करते. आणि या इलेक्ट्रॉनमुळं बनलेल्या मॅग्नेटिक डायपोलचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे त्याला आपण यमच्या जागी म्यू लिहितो. काय लिहितो? म्यू. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ॲटमच्या मध्ये इलेक्ट्रॉन गोल फिरल्यामुळे बनलेलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम इज इक्वल टू म्यू लिहितात. काय लिहितात? म्यू. काय राहते ते? करंट इंटू एरिया. करंट इंटू एरिया. एरिया काय घेता? एरिया घ्यायचा पाय आर स्क्वेअर. एरिया काय घ्यायचा? पाय आर स्क्वेअर. आणि करंट काय घ्यायचं? आय इज क्यू बाय टी. आय इज क्यू बाय टी. क्यू म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज, टी म्हणजे टाईम. एक चक्कर मारायला किती टाईम लागतो? कॅपिटल टी. एरियाच्या जागी पाय आर स्क्वेअर. स्पीड इज टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईम इज टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इलेक्ट्रॉनचा चार्ज डिवाइड बाय टाईमच्या जागी डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स काय आहे? 2 पाय आर. एका चक्करचं डिस्टन्स. आणि स्पीड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची स्पीड हे लई महत्त्वाचं आहे. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची स्पीड. तर टाईम इज टू डिस्टन्स अपॉन स्पीड मल्टिप्लाइड बाय पाय आय आर स्क्वेअर. काय काय कटतं आहे बघा? आर स्क्वेअर कटतं आहे, पाय पाय कटतं आहे आणि व्ही वर चाललं आहे. व्ही कुठं चाललं आहे? वर. आणि काय बनते बघा? लई मस्त आहे फॉर्म्युला. ई व्ही आर बाय 2. ई व्ही आर बाय 2. ई व्ही आर बाय 2. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनमुळं बनलेल्या मॅग्नेटिक डायपोलचं डायपोल मोमेंट फॉर एव्हर 2 किंवा ई व्ही आर बाय 2. कळालं? राहते लक्षात? आता एक गोष्ट लक्षात घ्या. पहिलं हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला त्याला बॉक्स करून घेतो. महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ई व्ही आर बाय 2 वेअर ई इज चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 कुलम. व्ही इज वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आर इज रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. बस बाकी काहीच नाही. समजलं ना? जर आपण याच इक्वेशनला मास ऑफ इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं तर काय होते? म्यू इज इक्वल टू ई व्ही आर मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय 2 इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा. मास इंटू वेलोसिटी काय ते? मास इंटू वेलोसिटी येते मोमेंटम. मोमेंट इंटू आर काय ते? म्हणजे मास इंटू वेलोसिटी पी. पी इंटू आर काय ते? अँग्युलर मोमेंटम. काय ते? हां. आर इंटू लिनियर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम येते. काय ते? कॅपिटल एलच्या जागी इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम आहे म्हणून त्याला आपण स्मॉल एल देऊया. काय देऊया? स्मॉल एल. माहिती आहे ना? तर मस्तपैकी फॉर्म्युला काय म्हणतो? म्यू इज इक्वल टू इलेक्ट्रॉनचा चार्ज डिवाइड बाय 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय अँग्युलर मोमेंटम. हा सुद्धा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कळलं ना? आणि ही जी टर्म तुम्हाला दिसेल E/2m, या E/2m टर्मला गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणतात. काय म्हणतात? गायरोमॅग्नेटिक रेशो. त्याची व्हॅल्यू किती आहे? 8.8 इंटू 10 पॉवर प्लस. या गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू येते, काढता येते, पण लक्षात ठेवा 8.8 इंटू 10 पॉवर प्लस 10. ही चार्जचं युनिट येते कुलम आणि मास युनिट येते के जी. कुलम पर के जी. बरोबर ना? चार्ज टू मास रेशोचा अर्ध करून टाकायचं. चार्ज टू मास रेशो किती राहते? 17च्या जवळपास काहीतरी राहते. चार्ज टू मास रेशो इलेक्ट्रॉनचा चार्ज टू मास रेशो काय राहते? हां, ते मिलिकननं काढलं होतं ना. चार्ज टू मास रेशो 17 पॉईंट समथिंग इंटू 10 to the power 10 कुलम पर के जी. त्याचा अर्ध करून टाकायचं.
कळलं का? बोर बाबा जागी होतात म्हणतात अँग्युलर मोमेंटम, इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम. कोणाचं अँग्युलर मोमेंटम? हां. आणि नील्स बोहर म्हणतो, जे ॲटम चॅप्टरमध्ये येणार सुद्धा, की जे अँग्युलर मोमेंटम राहते, इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम जे राहते ते n टाइम्स h/2π राहते. काय राहते? नोट, अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज n टाइम्स h/2π. n टाइम्स h/2π. Angular momentum of revolving electron, angular momentum of a revolving electron is n times h/2π. n times h/2π, where n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n म्हणजे काय असते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर असते. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. h म्हणजे काय असते? प्लँक्स कॉन्स्टंट 6.6 इंटू 10⁻34 जूल सेकंड. ठीक आहे ना? त्या एलची व्हॅल्यू जर आपण तिथं ठेवून दिली तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय येते? E/2m म्हणजे गायरोमॅग्नेटिक रेशो, म्हणजे हाफ ऑफ चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. एलच्या जागी फक्त n टाइम्स h/2π लिहायचं आणि मस्तपैकी एक चांगला क्यूटचा फॉर्म्युला बनते. म्यू इज इक्वल टू NEH/4πm. NEH/4πm. म्हणजे आपल्याला एकदाचं कळालं की ऑर्बिट कितवी आहे, म्हणजे n कळून जाते. बस झालं. आपल्याला एकदाचं ऑर्बिट जरी कळालं ना, एकदाचं n जरी कळालं, त्याचं कलर चेंज करतो. फक्त आपल्याला ही n ची व्हॅल्यू जर कळाली तर त्या इलेक्ट्रॉनचं आपल्याला काय काढता येतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. हायड्रोजनसाठी हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिटसाठी n = 1 ठेवून द्यायचं. आणि जे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येते हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनमुळं बनलेल्या मॅग्नेटिक डायपोलचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. किती लांब नाव आहे. हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या रिव्हॉल्युशनमुळं बनलेल्या मॅग्नेटिक डायपोलचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बोरनं म्हणलं बोर मॅग्नेट्रॉन. काय म्हणायचं त्याला? बोर मॅग्नेट्रॉन. म्यू एच, म्यू बी, म्यू एच काहीतरी असेल. यांच्या जागी 1 ठेवायचं फक्त. EH/4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. बघा सगळ्याच गोष्टींची सगळ्याच कॉन्स्टंट्स आहेत. इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 × 10⁻19. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट 6.6 × 10⁻34. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि अशा प्रकारे हे बोर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यूसुद्धा येते. ती किती आहे? 9.27 × 10⁻24. मस्त आहे याचं युनिट. आहे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच ना. युनिट काय ते? ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ओके. बोर मॅग्नेट्रॉन काय म्हणतात त्याला? बोर मॅग्नेट्रॉन. ठीक आहे. या चॅप्टरचा शेवटचा राहिलेला पॉईंट म्हणजे 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर एकमेकांवर फोर्स एक्झर्ट करतात. 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर एकमेकांवर काय करतात? फोर्स एक्झर्ट करतात. फोर्स एक्झर्टेड बाय 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स. करंट कॅरिंग कंडक्टर्स. फोर्स एक्झर्टेड बाय म्हणजे बिटवीन. खरं तर फोर्स एक्झर्टेड बाय फोर्स बिटवीन म्हणायला पाहिजे. चालते, काही प्रॉब्लेम नाही. 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरच्या मधला फोर्स. 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरच्या मधला फोर्स. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, लाईक चार्जेस रिपेल इच अदर, लाईक पोल्स रिपेल इच अदर. पण समजा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये करंट चाललं आहे एकाच डायरेक्शनमध्ये, तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात. काय करतात? एकात करंट I1 आहे, दुसऱ्यात करंट I2 आहे. दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये डिस्टन्स किती आहे? स्मॉल d आहे. तर एक करंट कॅरिंग कंडक्टर नेहमी दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरला काय करतो? अट्रॅक्ट करतो. जर सेम डायरेक्शनमध्ये करंट जात असेल तर एक करंट कॅरिंग कंडक्टर दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरला नेहमी काय करतो? अट्रॅक्टच करतो. किती फोर्सनं? F एवढ्या फोर्सनं. ठीक आहे. आणि जर समजा आपण त्या फोर्सला लेंथनं डिवाईड केल्या तर आन्सर काय येते? फोर्स पर युनिट
लेंथ म्हणजे एका मीटरवर, नेहमी लक्षात ठेवा फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एका मीटरवर किती फोर्स लागतोय, एका मीटरवर फोर्स किती लागतोय ते म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ तेवढी जास्त असते जेवढं जास्त I1 इंटू I2 आहे आणि फोर्स पर युनिट लेंथ तेवढं कमी असते जेवढं जास्त D आहे. ठीक आहे. आणि फोर्स पर युनिट लेंथ एक्झर्टेड बाय वन करंट कॅरिंग कंडक्टर ऑन अनदर करंट कॅरिंग कंडक्टर येऊन जाते आपल्याला F इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय 2 I1 into I2 divided by D. This is mathematical expression for force per unit length exerted by one current carrying conductor on another current carrying conductor. एका करंट कॅरिंग कंडक्टरनं दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरवर किती फोर्स लावलं ते म्हणजे स्मॉल f इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय 2 I1 I2 डिवाइड बाय D. हे फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला, याच्यावर न्यूमेरिकल्स फार जास्त आलेले आहेत. ओके, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला, याच्यावर ॲप्लिकेशन कसे येतात बरं हे तर कळालंच असेल ना की जर समजा करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये करंटची डायरेक्शन अपोजिट असलं तर एकमेकाला काय करतील ते रिपेल करतील. ओके, नेहमी लक्षात ठेवा दोन पॅरल करंट कॅरिंग कंडक्टर आहेत आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर अट्रॅक्ट करतात, काय करतात तर अट्रॅक्ट करतात. आणि दोन पॅरल करंट कॅरिंग कंडक्टर आहेत त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे तर एकमेकाला काय करतात रिपेल करतात, काय करतात. ठीक आहे ना, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे, खूप ठिकाणी आले ते या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन्स डायरेक्टली. ओके, तर फोर्स पर युनिट लेंथ एक्झर्टेड बाय वन करंट कॅरिंग कंडक्टर ऑन अनदर करंट कॅरिंग कंडक्टर इज F इज इक्वल टू स्मॉल f इज इक्वल टू, नेहमी लक्षात ठेवा स्मॉल f इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय 2 I1 I2 डिवाइड बाय D. ओके, तुम्हाला तिथं म्यू नॉट बाय 2 पाय पण दिसेल, ते एकच असतं. याचं ॲप्लिकेशन काय, जर आपण फोर्स पर युनिट लेंथनं टोटल लेंथला मल्टिप्लाय केल्या तर टोटल फोर्स येतं. भरपूर वेळेस याच फोर्सनं आपल्याला एखाद्याचं वेट वजन बॅलन्स करावं लागतं. ओके, एखाद्याच्या वेटला बॅलन्स करावं लागतं, जे किती राहते mg, किती राहते mg. कळलं ना. कधी कधी एखाद्या वायरची लिनियर मास डेन्सिटी दिलेली असते, काय दिलेली असते लिनियर मास डेन्सिटी म्हणजे त्या वायरचं मास डिवाइड बाय लेंथचा रेशो दिलेला असतो. ओके, असं जर असेल तर फक्त आपण या स्मॉल एलला उचलून इकडे घेऊन जायचं आणि आपलं एक चांगलं इक्वेशन बनते लॅम्बडा जी इज इक्वल टू स्मॉल एफ. हे दोन्ही इक्वेशन्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल एफ स्मॉल एफ आणि हे दोन्ही ग्रीन बॉक्स आणि रेड बॉक्समध्ये दोन्ही इक्वेशन्स फार महत्त्वाचे, त्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व करा.